बातमी मुंबईकरांसाठी आहे। मुंबईकरांची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या बेस्ट 7 100 वर्षांचा ऐतिहासिक टप्पा गाठलाय। या शताब्दी वर्षानिमित्त प्रवासी आणि कर्मचाऱ्यांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यात आलेत। बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा देण्यात आला असून कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीची घोषणा करण्यात आली आहे। कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा देताना बेस्टच्या स्वतःच्या मालकीच्या बसमधील कर्मचाऱ्यांच्या वेतनात 3000 रुपयांची वाढ करण्यात येणार आहे। तर कंत्राटी अर्थात वेट लीज बस कर्मचाऱ्यांच्या वेतनात 2000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। निवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित ग्रॅच्युइटीच्या प्रश्नावरही सकारात्मक पावलं उचलण्यात आले। त्यामुळे बेस्टच्या शताब्दी वर्षात प्रवासी आणि कर्मचारी अशा दोघांनाही मोठी भेट मिळाल्याचं मानलं जात आहे। 100 वर्षाच्या नियोजनामध्ये आम्ही आमचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी एक चांगली सूचनाही केलेली आहे की प्रत्येक बसचे आमचे जे स्वमालकीचे ज्या बसेस आहेत त्या कर्मचाऱ्यांचा 3000 रुपयांनी वाढ होणार आहे। त्याचप्रमाणे ज्या वेटलिस्टच्या म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट बेसिसच्या बसेस आहेत त्या कर्मचाऱ्यांना 2000ची वाढ देण्यात येणार आहे। म्हणजे अशा प्रकारे आम्ही कर्मचाऱ्यांचा विचार करतोच आहे आणि त्याचप्रमाणे आपण मुंबई महानगरपालिका 1000 कोटी आपल्याला बजेटमध्ये तरतूद केलेली आहे। त्याचे 500 कोटी आपल्याला आलेले आहेत। त्याच्यातून आम्ही काही कर्मचाऱ्यांचे ग्रॅज्युइटी देण्याचा प्रयत्न पूर्ण केलेला आहे आणि राहिला प्रश्न 500 कोटी अजून रिलीज होणार या लवकरात लवकर आणि तेही 500 कोटीमधून आम्ही जास्तीत जास्त आमच्या कर्मचारी जो रिटायर झालेला आहे त्यांची ग्रॅज्युइटी देण्याचा मार्ग आम्ही मोकळा करणार।